नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या वर्षी कोणती व्हरायटी उत्पादनाच्या बाबतीत किंवा फळधारणेच्या बाबतीत सर्वाधिक चांगल्या पद्धतीने आली याच्याविषयी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. शेतकरी मित्रांनो, राजमा पिकामध्ये कोणती व्हरायटी कशा पद्धतीने उत्पादन देईल सांगता येत नाही. कारण की आज मी तुम्हाला अशी एक व्हरायटी सांगणार की जी व्हरायटी सर्वाधिक कमी उत्पादन देत असते, परंतु ह्या वर्षी सर्वाधिक चांगल्या पद्धतीने उत्पादन देणारी ही व्हरायटी ठरलेली. तर ती कोणती व्हरायटी हेच पाहण्यासाठी व्हिडिओ हा आपल्या शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो, उत्पादनाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर सर्वात सुरुवातीला आणि सर्वात टॉपला येते ती वरुणी व्हरायटी. वरुण या व्हरायटीला साधारणपणे 7 क्विंटल ते 9 क्विंटलच्या आसपास एकरी आपल्याला उत्पादन हे दिसून येत असतं आणि त्या पद्धतीने ह्या वर्षी आहे. परंतु वरुण या व्हरायटीला रोग प्रतिकारशक्ती ही जरा कमी प्रमाणात आपल्याला दिसून येते. रोगाचा प्रादुर्भाव उत्पादनाचा देखील त्याच्यावरती फटका हा दिसून यायला सुरुवात झाली. मग कोणती व्हरायटी जी सर्वाधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पादनामध्ये ह्या वर्षी अव्वल आलेली दिसणार आहे, तर ती व्हरायटी आहे ब्राझील वाघ्या. वाघ्यामध्ये देखील 2 नमुने येतात, त्यामध्ये हाफ वाघ्या एक असेल आणि दुसरं म्हटलं तर ब्राझील वाघ्या. परंतु ब्राझील वाघ्या ही सर्वाधिक चांगल्या पद्धतीने व्हरायटी ह्या वर्षी आलेली आपल्याला दिसून येते. रोग प्रतिकारशक्ती देखील भरपूर प्रमाणात कमी आणि शेंगा देखील बघू शकता आपण कशा पद्धतीने साधारणपणे एका झाडाला 30च्या आसपास आपल्याला शेंगा एका झाडाला दिसून येतात. ही व्हरायटी गेल्या वर्षी जर विचार केला आपण तर साधारणपणे 5 ते 6 क्विंटल एकरी आपल्याला या व्हरायटीने उत्पादन हे दिलेलं होतं. आणि ह्या वर्षी चांगल्या पद्धतीने माझ्या माहितीस तो वरूनपेक्षा चांगल्या पद्धतीने ही व्हरायटी ह्या वर्षी उत्पादन देणार आहे. बाजारभाव देखील चांगल्या पद्धतीने या व्हरायटीला असतो. साधारणपणे गेल्या वर्षी 8,000 ते 11,000च्या आसपास आपल्याला या व्हरायटीला बाजारभाव हा दिसून आला होता. परंतु ब्राझील वाघ्या ह्या व्हरायटीची जर खासियतचा विचार केला आपण तर या व्हरायटीला फवारणी ही जरा जास्त प्रमाणात करावी लागते. वरूनपेक्षा एक फवारणी तरी जास्त करावी लागते. आणि दुसरं म्हटलं तर उत्पादन देखील कमी असतं. परंतु ह्या वर्षी वरूनपेक्षा चांगल्या पद्धतीने ह्या व्हरायटीला उत्पादन हे निघणार आहे. आमच्या भागामध्ये आता डायमंड असेल किंवा पुणेलाल असेल अशा बऱ्याच व्हरायटी आहेत. ह्या व्हरायटी जास्त प्रमाणात दिसत नाहीत, परंतु ह्या 2 व्हरायटी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात. कारण की या व्हरायट्यांना रोग प्रतिकारशक्ती चांगल्या पद्धतीने असते. वातावरण जरा कमी जास्त झालं तरी चालतं. आता काढण्यासाठी साधारणपणे बघा 20 ते 25 दिवसामध्ये हा प्लॉट काढण्यासाठी येणार आहे. कारण की शेंगा पूर्णपणे परिपक्व झालेत, निब्बर झालेत. जे आतमधले दाणे असतात ते चांगल्या पद्धतीने भरलेले आणि आपल्याला कशा पद्धतीने उत्पादन निघणार आहे याचे अपडेट्स आपण देणार आहेत. एकरी उत्पादन किती निघलं, कोणत्या व्हरायटी निघलं. परंतु ज्या पद्धतीने माल लागलेला, शेंगा लागलेला, त्याच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर वरूनपेक्षा ब्राझील वाघ्या ही व्हरायटी जरा चांगल्या पद्धतीने शेंगा आणि माल ह्या दिसून आपल्याला येतो. उंचीचा जर विचार केला झाडाची तर साधारणपणे 1.5 ते 2 फुटापर्यंत झाडाची उंची ही आपल्याला वाढलेली दिसून येते. आता साईडला जरा कमी प्रमाणात आहे, पण आतमध्ये जर बघितलं जास्त प्रमाणात साधारणपणे बघा 2 एकरचा हा प्लॉट आहे. पूर्णपणे ब्राझील वाघ्याची आपण याची पेरणी केली होती. पेरते वेळी देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर बियाणं हे साधारणपणे 35 किलो प्रति एकरीच पेरलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला उत्पादन हे चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. रान हे जर चांगल्या पद्धतीने वापशाला पाहिजे. वापशाला जर रान नसेल तर अशा पद्धतीने डामके दिसतात. त्यामुळे रानाला ज्यावेळेस चांगल्या पद्धतीने वापसा येईल त्यावेळेसच आपण याची पेरणी ही केली पाहिजे. राजमा पिकाविषयी जर आपल्याला कोणत्याही प्रकारचे जर प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. आपल्या प्रश्नाचे उत्तर 100% देण्यात येतील. जर अत्यंत महत्त्वाचे आणि माहितीपूर्ण महत्त्वाचे जर प्रश्न असतील तर त्याच्यावरती आपण व्हिडिओ देखील बनवून आपल्याला त्याची माहिती सांगण्यात येईल. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा. धन्यवाद.